दादा आपलं काय नाव म्हणले? माझं नाव कैलास कारभारी सानप, राहणार गुळवंज, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तर दादा आपण ही टोकिटा कंपनीची कुठली व्हरायटी लावली आता कोबीची? ही टोकिटाची दिल्ली बॉल 65. दिल्ली बॉल 65. कुठल्या महिन्यात आपण हिचं बियाणं टाकलं होतं तुम्ही? जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये बियाणं टाकलं. बरं. आणि पुनर्लागवड जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये. आणि हार्वेस्टिंग म्हणजे काढणी आता जवळपास 9व्या महिन्यामध्ये आलेली आहे. म्हणजे 3/9ला हार्वेस्टिंग झाली. म्हणजे साधारण किती दिवसामध्ये काढायला आली कोबी दादा? आता 60 दिवसामध्ये झाली. 60 दिवसा म्हणजे ही दिल्ली बॉल 65 60 दिवसामध्ये यांनी हार्वेस्टिंग केली. तर तुम्हाला कशी वाटते दादा ही व्हरायटी? साईज, कलर वगैरे? व्हरायटी सुंदर आहे, ग्रीनरी आहे, कलर वगैरे छान आहे. बरोबर. आणि वजन पण खूप आहे, वजन 1.25 किलो 1.5 किलो. आता याचं वजन किती आहे दादा साधारण एका गड्ड्याचं? हा जो बघताय तुम्ही हा 1800 ग्रॅम पर्यंत आहे. माझ्या हातात जो आहे हा 1500 ग्रॅम पर्यंत आहे. वजन वगैरे चांगलं. बरं, तर आता या गड्ड्याचा आकार जो आहे हा दादा नारळी आहे. म्हणजे हा कोकोनट नारळी शेप मधला गड्डा आहे. तर याला मार्केटमध्ये मागणी आहे का चांगली? हो, चांगली मागणी. बरोबर. ह्या नारळी गड्ड्याला मार्केटला मागणी चांगली असल्यामुळे व्यापारी पण चांगल्या पद्धतीने रेट देतात. हो. आणि वजन कसं वाटतं या व्हरायटीचं तुम्हाला? वजन चांगलं आहे. वजन चांगलं आहे. 60 दिवसात वजन चांगलं आहे. अच्छा, 60 दिवसामध्ये 1 ते 1.25 किलोच्या आसपास याची साईज झालेली आहे. हो. आणि ही एवढी साईज मार्केटला चालते. हो, बरोबर. तर रोगाला कशी वाटते व्हरायटी तुम्हाला आतापर्यंत? रोग प्रतिकार शक्ती चांगली. रोग प्रतिकार शक्ती चांगली. आता हे जसं तुम्ही आता हा बघा गड्डा बघू शकता, याच्यामध्ये रोगाचं प्रमाण बिलकुल नाही. आणि याच्यामध्ये ग्रीनरी पण चांगली आहे. गड्ड्याचा नारळी आकार आहे. नारळी आकार असल्यामुळे याला मार्केटला मागणी खूप जास्त प्रमाणात असते. आणि वजन खूप चांगलं आहे. 60 ते 65 दिवसामध्ये दिल्ली बॉल 65चं वजन अतिशय चांगलं आलेलं आहे. तर दादा मला सांगा, हे तुम्ही आता किती क्षेत्र लावलेलं आहे दिल्ली बॉल 65चं? हे एका एकरामध्ये होतं आता. हां, 1 एकर क्षेत्र लावलेलं होतं तुम्ही. एका क्षेत्रामध्ये तुम्हाला किती टनाच्या आसपास माल निघू शकतो एका एकरामध्ये? एका एकरामध्ये 22-25 टन. 22 ते 25 टनाचा ॲव्हरेज एका एकरामध्ये यांना मिळू शकतो. ह्यांनी ही दिल्ली बॉल 65 ही व्हरायटी ह्याच वर्षी पहिल्यांदा लावलेली आहे. पहिल्यांदा लावली असल्या कारण असून सुद्धा त्यांना यावर्षी रिझल्ट अतिशय सुंदर मिळाले. तर मला असं सांगा दादा, या व्हरायटीमध्ये रोगप्रतिकार शक्ती कशी वाटते तुम्हाला? रोग चांगली. करपा वगैरे काही नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही अतिशय पावसाळ्याच्या पिरियडमध्ये लावली होती. जूनमध्ये तुम्ही बियाणं लावलं, जुलैमध्ये रिट्रान्सप्लांटिंग केलं. पण तरीसुद्धा आता पूर्ण एवढ्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा 2 महिन्यात इतका भरपूर पाऊस पडला. आज महाराष्ट्रात सगळीकडे, नाशिक जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाऊस खूप जास्त प्रमाणात असून सुद्धा या व्हरायटीवरती रोगाचं प्रमाण अतिशय कमी राहिलं. आणि दादांनी स्प्रे वगैरे करून त्या पूर्णपणे कंट्रोल करून आज ही दिल्ली बॉल 65 अतिशय उत्तमरित्या त्यांनी काढलेली आहे. दादा तुमचा अनुभव खूप चांगला राहिला. याच्यानंतरही तुम्ही आमच्या टोकिटा कंपनीची दिल्ली बॉल 65 व्हरायटी लावा, लोकांना सांगा. आणि ह्या व्हरायटीचा अनुभव अतिशय तुमचा सुंदर आहे. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.